ओम गण गणपते नमः ह्या पट्टीचा दुसरा भाग आपण बघितलेला आहे. आता तिसरा भाग सुरू करूया. तिसरा भाग इथून सुरू करायचा आहे. 33, 34, 35, त्यानंतर 36, 37, 38, 39, 40. 40 राऊंडपर्यंत बनवले. जसं ग तसंच, फक्त टिंब नाही बनवायचं. आता सुरू करूया 41 राऊंडपासून. सुरुवातीला आपल्याला 3 साखळ्यांनी एक खांब बनवायचा आहे आणि नंतर पुढच्या 7 रखान्यामध्ये एक एक करून खांब बनवत जायचं आहे. तर टोटल आपले 8 खांब बनवायचे आहेत पिवळ्या कलरच्या धाग्याने. हे 4 आणि हा लास्टचा अर्धा पूर्ण नाही बनवायचा, कारण की धागा बदलायचा आहे इथे. तर लाल कलरचा धागा घेते. अशा पद्धतीने परत 8 खांब बनवायचे, डबल खांब लाल कलरच्या धाग्याने. धागा म्हणजे उलनने. एक एक करून आपण पुढच्या 8 रखान्यामध्ये 8 डबल खांब इथे बनवून घेऊया. उलन वगैरेची सर्व इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. 2 पार्ट जे ऑलरेडी अपलोडेड आहेत त्यांची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये दिसून मिळेल. आणि जर तुम्ही आधी बघितलेला असेल तर हा तिसरा राऊंड. तर 8 डबल खांब बनवून घेतलेला आपण लाल धाग्याने. सोबत पिवळा धागाही आपण पुढे घेतोय. हा अर्धा शेवटचा 4, 4, 8. त्यानंतर पिवळा धागा इथे बदलून घेऊया आणि लास्टचे 4 डबल खांब पिवळ्या धाग्याने बनवून घेऊया. 3 आणि हा 4. त्यानंतर या पद्धतीने आपल्या पट्टीत एक लाईन तयार होईल. 42 नंबरचा राऊंड सुरू करूया. 3 साखळ्यांनी एक खांब बनवलेला आहे. त्यानंतर पुढच्या 3 रखान्यात एक एक करून डबल खांब बनवायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीने नंतर धागा बदलून घेतला आहे मी. लाल धाग्याने आता फक्त 2 खांब बनवायचे आहेत. हा एक आणि दुसरा, कारण की तिसऱ्यामध्ये आपल्याला धागा बदलायचा आहे. तर दुसरा हा आपण अर्धाच बनवणार आहोत. परत पिवळा धागा लावून घेऊया आणि पुढच्या 4 रखान्यामध्ये 4 डबल खांब पिवळ्या धाग्याने बनवून घेऊया. आणि हा चौथा डबल खांब. त्यानंतर लाल धागा लावायचा आहे. पुढच्या 2 रखान्यात लाल धाग्याने 2 डबल खांब. यामध्ये धागा बदलायचा आहे. त्यानंतर 8 खांब बनवायचे आहेत आपल्याला पिवळ्या कलरच्या धाग्याने. लाल कलरचा धागा इथे सोडूया, कारण की पुढची जेव्हा लाईन बनवू आपण तेव्हा इथूनच गरजेचं आहे लाल धागा घेणं. त्याला पुढे न्यायची गरज नाही आहे. नुसता पिवळ्या धाग्यानेच आपण उरलेले 8 खांब इथे बनवून घेऊया. अशा पद्धतीने हे बघा, तर आपला 42 नंबरचा राऊंड बनला आहे. आता 43 नंबरचा राऊंड सुरू करूया. 3 साखळ्या, त्यानंतर 8 डबल खांब बनवायचे आहेत. नंतर लाल धागा घेऊन पुढच्या 8 खिडक्यांमध्ये 8 डबल खांब बनवून घ्यायचे आहेत. 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हे 8. यानंतर 4 शेवटचे पिवळ्या धाग्याने. लाल कलरचा धागा तिथे सोडून घेऊया आणि नुसता पिवळा कलरचा धागा घेऊन पुढचे 4 डबल खांब इथे बनवून घ्यायचे आहेत.
परत 3 साखळ्या. अशा पद्धतीने आपला हा राऊंड बनेल 4 8 8. नंतर 44 नंबरचा सुरुवातीला 4 डबल खांब बनवायचे आहेत पिवळ्या कलरच्या धाग्याने. त्यानंतर लाल कलरच्या धाग्याने 2 डबल खांब. थोडासा हलकासा ओढून घ्यायचं म्हणजे तो ढिल्ला बसणार नाही तिथे जेव्हाही धागा बदलू आपण. नंतर 2 डबल खांब लाल कलरच्या धाग्याने आणि नंतर 14 डबल खांब हे पिवळ्या कलरच्या धाग्याने बनवायचे आहेत. मी लाल धागा सोबत घेते. पुढच्या लाईनला आपल्याला खालून सुरुवात करायची आहे, त्यामुळे तिथे खालच्या साईडला लाल धागा लागेल. एक एक करून राहिलेले 14 डबल खांब आपण बनवून घेऊया इथे. शेवटच्या आणि सुरुवातीच्या 4 खांबांमध्ये लाल धाग्याची गरज नाही आहे, त्यामुळे मी तो मधातच सोडलेला आहे लाल धागा. नंतर 45 नंबरचा राऊंड सुरू करूया. 3 साखळ्या पट्टीला फिरून घेऊया आणि परत आपल्याला नची जी लाईन आहे ती बनवायची आहे. ती खूप सिंपल आहे. 4 पहिले पिवळ्या कलरने डबल खांब बनवायचे आहेत. त्यानंतर 12 रकान्यामध्ये लाल कलरने डबल खांब बनवायचे आहेत. इथे धागा बदलून घेते. यासाठी धागा आपण समोर आणला होता कारण की इथे आपल्याला लाल कलरच्या धाग्याची गरज होती. नंतर एक एक करून 12 डबल खांब इथे बनवून घेऊया आणि शेवटी 4 डबल खांब पिवळ्या कलरने. हे 4 डबल खांब पिवळ्या कलरच्या धाग्याने बनवून घेतले आहेत. नंतर 3 साखळ्या. आपलं न तयार झालेलं आहे. परत एक 46 नंबरची लाईन बनवायची आहे. 4 2 14 आणि नंतर 47 नंबरची लाईन बनवतो आहे. 3 साखळ्या आणि 4 डबल खांब पिवळ्या कलरने हे तर घेतोच आपण प्रत्येक राऊंडला. त्यानंतर आणखी 4 डबल खांब बनवायचे आहेत पिवळ्या कलरच्या धाग्यानेच. त्यानंतर धागा बदलून घेऊया आणि लाल कलरच्या धाग्याने परत 8 डबल खांब बनवून घेऊ तिथे. म्हणजे 8 पिवळ्याने 8 लालने आणि त्यानंतर 4 पिवळ्या कलरच्या धाग्याने. प बनवायचा आहे आपल्याला. गण प ते य. तर ह्या प साठी आपण इथे 8 डबल खांब आधी लाल कलरने बनवून घेऊया. त्यानंतर पिवळा धागा घ्यायचा आहे. शेवटीच्या 4 खांबामध्ये आपल्याला लाल धागा मधातून घ्यायची गरज नाही आहे. सुरुवातीलाही नाही आणि शेवटीही नाही. फक्त मधातले जे 12 डबल खांब आहेत त्यामध्येच आपण लाल धाग्याचा वापर करतोय. हे बघा. आता आपण 48 नंबरचा राऊंड सुरू करूया. सुरुवात 3 साखळ्या आणि परत 3 डबल खांब. धागा बदलायचा आहे इथे. 2 डबल खांब बनवायचे आहेत. पिवळा धागा समोर घेतोय. नंतर 4 डबल खांब बनवूया पिवळ्या कलरच्या धाग्याने. आणि हा 4 लाल कलरच्या धाग्याने पुढे कंटिन्यू करूया.
2 खांब, त्यानंतर 8 खांब बनवायचे आहेत. लाल धागा इथे सोडलेला आहे, त्याला मी समोर नाही घेत आहे. आठ खांब बनवून घेऊया. त्यानंतर 3 साखळ्या अशा पद्धतीने फिरून घेऊया. त्यानंतर 3 रकान्यामध्ये 3 डबल खांब, 3 साखळ्या, 3 डबल खांब. त्यानंतर लाल कलरच्या धाग्याने 12 डबल खांब बनवायचे आहेत. एक एक करून 12 रखान्यामध्ये 12 डबल खांब इथे बनवून घेऊया. परत शेवटी 4 डबल खांब पिवळ्या धाग्याने बनवूया. नंतर 3 साखळ्या, राऊंड फिरून घेऊया. 50 नंबरचा राऊंड आहे. 3 साखळ्या, 3 डबल खांब, म्हणजे 4 डबल खांब आपले इथे सुरुवातीचे बनवून घेऊया. त्यानंतर 2 लाल ह्याने आणि 14 पिवळ्या धाग्याने डबल खांब बनवून घ्यायचे आहेत 50 नंबरच्या राऊंडमध्ये. तीन साखळ्या आणि आता पुढचा राऊंड बनवूया, जो आहे 51 नंबरचा. त बनवायचा आहे आपल्याला. तर सुरुवातीला 3 साखळ्या, 3 डबल खांब बनवून घेऊया. नंतर धागा बदलून 6 डबल खांब बनवायचे आहेत. तुम्ही जेव्हा प्रत्येक लाईन बनवताल त्याच्या पुढचा एक राऊंड बनवून बघून नंतर व्हिडिओ पॉज करून रिपीट करून बघा. म्हणजे इथे बघा मी धागा घेतला नव्हता लाल कलरचा, त्यामुळे असं ओढल्यासारखं बनलं आहे. तर तुमचं असं बनू नये म्हणून तुम्ही आधी लाल कलरने धागा पुढे घ्या आणि नंतर पुढची डिझाईन 51 नंबरचा राऊंड बनवूया. तर 4 6 4 अशा पद्धतीने बनवलं आहे आपण. नंतर इथे 2 डबल खांब बनवून घेऊया, एक आणि हा दुसरा, आणि पिवळा धागा सोबतच घेतोय. लाल धाग्याला इथे सोडून देऊया आणि पिवळ्या कलरने राहिलेले 4 डबल खांब बनवून घेऊया. अशा पद्धतीने नंतर 3 साखळ्या, 52 नंबरचा राऊंड सुरू करूया. इथे आपल्याला लाल कलरच्या धाग्याने मात्रा बनवायचा आहे. एक पिवळा एक लालने बनवला आहे. त्यानंतर पुढचे 2 खांब मी पिवळ्या धाग्याने बनवते. एक धागा थोडासा ओढून घेते, नंतर
हा दुसरा, म्हणजे एक पिवळा, एक लाल, दोन पिवळे. त्यानंतर लाल धागा यूज करणार आहोत. त्याने 2 डबल खांब लाल धाग्याने बनवायचे आहेत. हा एक आणि ह्यामध्ये हा दुसरा. परत पिवळ्या धाग्याने आणखी 2 खांब बनवून घ्यायचे आहेत. हा एक आणि त्यानंतर हा दुसरा. परत आणखी 2 पिवळ्या धाग्याने. तर टोटल 4 डबल खांब इथे बनवून घेतो आपण पिवळ्या धाग्याने. नंतर 2 खांब बनवायचे आहेत लाल धाग्याने. आणि त्यानंतर 8 डबल खांब हे पिवळ्या धाग्याने बनवून घ्यायचे आहेत. आता आपण 53 नंबरचा राऊंड सुरू करूया. राऊंडची सुरुवात 3 साखळ्या आणि परत 7 डबल खांब पिवळ्या धाग्याने. एक एक करून आपण पूर्ण 8 डबल खांब इथे बनवून घेऊया. आठ डबल खांब बनलेले आहेत. त्यानंतर 2 डबल खांब बनवायचे आहेत पिवळ्या कलरच्या धाग्याने, लाल कलरच्या धाग्याने. एक आणि हा दुसरा. यानंतर पिवळा कलरचा धागा बनवूया. त्याने आपण त्याला 4 डबल खांब बनवायचे आहेत इथे. एक, हा 2, 3 आणि 4. परत लाल धाग्याने 2 डबल खांब बनवूया. एक आणि हा 2. त्यानंतर एक पिवळा धाग्याने डबल खांब आणि नंतर एक लाल धाग्याने डबल खांब बनवायचा आहे, जो पात्रा आपण बनवतो आहोत अशा पद्धतीने. आणि परत पुढे 2 पिवळ्या धाग्याने डबल खांब. त्याला शेवटच्या 4 खांबामध्ये आपण 1 1 2 अशा पद्धतीने बनवलेलं आहोत. नंतर 3 साखळ्या, 54 नंबरचा राऊंड फिरून घेऊया. 3 डबल खांब इथे बनवायचे आहेत. 2 आणि हा 3. त्यानंतर लाल कलरच्या धाग्याने 13 डबल खांब इथे बनवतो आहोत. पिवळा धागा आपण सोबतच घेतोय. एक एक करून पुढच्या 13 खिडक्यांमध्ये, 13 रखान्यामध्ये 13 डबल खांब इथे लाल कलरच्या धाग्याने बनवून घेऊया. नंतर शेवटच्या 4 रखान्यात 4 डबल खांब बनवून घेऊया.
3 13 4. नंतर 3 साखळ्या, 55 नंबरचा राऊंड, 3 डबल खांब, परत एक एक करून आपण पिवळ्या धाग्याने 14 डबल खांब बनवायचे आहेत सुरुवातीपासूनचे. लाल धागा सोबत घेतोय. नंतर 14 नंतर 15 आणि 16 हे लाल कलरच्याने बनवायचं आहे. नंतर 4 डबल खांब पिवळ्या धाग्याने, मात्रा इथे बनलेला आहे. आता आपल्याला इय बनवायचा आहे. त्यासाठी 56 नंबरचा राऊंड, 4 डबल खांब पिवळ्याने, 2 डबल खांब लालने, त्यानंतर 3 डबल खांब पिवळ्या कलरच्या धाग्याने बनवायचे आहेत. व्हिडिओ थोडा ब्लर झालता सुरुवातीचा म्हणून मी तो डिलीट केला आहे, पण तुम्ही पॅटर्न बघून तेवढं कंटिन्यू करा. आणि परत इथे 3 पिवळ्यानंतर 7 डबल खांब बनवायचे आहेत आपल्याला लाल कलरच्या धाग्याने. पाच, 6 हे 7, त्यानंतर पिवळ्या कलरने शेवटचे 4 डबल खांब, परत 3 साखळ्या, 57 नंबरचा राऊंड सुरू करूया. पुढच्या 3 रकान्यात 3 डबल खांब, त्यानंतर लाल कलरच्या धाग्याने 2 डबल खांब, परत 2 डबल खांब पिवळ्या धाग्याने, दोन डबल खांब लाल धाग्याने, चार डबल खांब पिवळ्या धाग्याने, 2 3 4, परत 2 डबल खांब लाल धाग्याने, 1 2, त्यानंतर 4 डबल खांब पिवळ्या धाग्याने, 2 3 4, सुरू करूया 58 नंबरचा राऊंड. 3 साखळ्या, 3 डबल खांब, त्यानंतर लाल कलरचा धागा
8 डबल खांब बनवायचे आहेत. जी लाल कलरची उलन आहे ती हलकीशी मोठी यूज केली आहे मी, 4 प्ले. आणि जी पिवळ्या कलरची धागा आहे तो 3 प्ले आहे. त्यामुळे कारण की आपण हायलाईट करणार आहोत लाल कलरने शब्दांना, तर म्हणून हलकासा मोठा एक लाईनने मी मोठा धागा यूज केला आहे. जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही यूज करा, नाही तर सेम कलरमध्येही यूज करू शकता किंवा वेगवेगळ्या ब्रँडचा घेतला तर त्यामध्ये पण म्हणजे 4 प्ले पिवळ्या कलरचा आणि 4 प्ले लाल कलरचा मध्ये पण थोडा डिफरन्स असू शकतो. तर तशा पद्धतीने आपण यूज करू शकतो धागा. 8 डबल खांबानंतर 2 डबल खांब बनवायचे आहेत पिवळ्या धाग्याने. त्यानंतर 2 डबल खांब लाल धाग्याने. परत 4 डबल खांब पिवळ्या धाग्याने. नंतर 3 साखळ्या, 3 डबल खांब, तर 2 डबल खांब लाल कलरने बनवूया. आणि 8 डबल खांब हे पिवळ्या कलरने बनवायचे आहे तिथे. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाकीच्या लिंक्स मिळून जातील, आपल्या व्हिडिओच्या लिंक्स मिळतील किंवा तुम्ही चॅनलवर पण जाऊन सर्च करू शकता किंवा एक फोल्डर बनवून ठेवेल मी तोरणचं, त्यामध्येही बघू शकता. तर तुम्हाला हिंदीतून ऐकायचं असेल तर हिंदीतल्या लिंक पण मिळून जातील आणि मराठीच्या पण मिळतील. 2 डबल खांब लालने, नंतर लास्टचे 4 पिवळ्या कलरने. त्यानंतर 3 डबल खांब फिरवून घेऊया. 60 नंबरचा राऊंड सुरू करतोय. 3 साखळ्या आणि 3 डबल खांब इथे बनवून घेऊया. त्यानंतर 12 डबल खांब बनवायचे आहेत लाल कलरच्या धाग्याने. प्रत्येक लाईन डिटेलमध्ये सांगितलेली आहे, कारण की प्रत्येक लाईनमध्ये वेगवेगळं बनवत आहोत आपण इथे. तर खूप सारे राऊंड म्हणजे 180-82 लाईन बनवलेल्या आहेत मी. तर त्या प्रत्येक लाईन डिस्क्राईब केल्या. आत्तापर्यंत 60 झाल्यात, आणखी 40 राहिल्या आहेत. पण तेही व्हिडिओ आपल्याला लवकर पाठवेन, मी अपलोड करेल. एडिटिंगमध्ये आहे व्हिडिओ. जर तुम्ही खूप वेळानंतर बघताय तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. अशी याची आपली एक लाईन तयार झालेली आहे. तर यालाच आणखी आपण छोटी एक लाईन बनवू. तर 3 साखळ्या, 3 डबल खांब, त्यानंतर 2 डबल खांब आपले लाल कलरच्या धाग्याने बनवायचे आहेत. 4 पिवळे झाल्याच्या नंतर असे 14 डबल खांब इथे बनवून घेतले आपण पिवळ्या धाग्याने. आणि नंतर 2 डबल खांब आपण हे लाल धाग्याने बनवतो आहोत. आणि त्यानंतर 4 डबल खांब पिवळ्या धाग्याने. तर आपली एची लाईन बनली आहे. त्यानंतर आणखी 2 लाईन बनवून घेऊया 62 आणि 63 प्लेन पिवळ्या नंबरच्या धाग्याने. आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.